गेल्या 2 वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे। केंद्र सरकारने तेथील महत्त्वाच्या 2 कुकी संघटनांशी याबद्दल करार केला आहे। केंद्र सरकारने कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड पीपल्स फ्रंट या कुकी जमातीच्या 2 महत्त्वाच्या संघटनांशी या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे तसेच तिथे झालेल्या वांशिक संघर्षाबद्दल आणि तिथे असलेल्या समस्यांबद्दल सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी तयारी असणे किंवा सहमती असणे या सगळ्या गोष्टींवरती केंद्र सरकारने या दोन्ही ऑर्गनायझेशनशी या दोन्ही संघटनांशी करार केला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूरमध्ये दौरा होणार आहे। त्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। 3 मे 2023 पासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई या राज्यातील 2 प्रमुख जमातींमध्ये हिंसक संघर्षास सुरुवात झाली। याच्यामध्ये बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले, स्त्रियांवरती अत्याचार झाले, लोकांच्या हत्याही झाल्या। अशा बऱ्याच वाईट गोष्टी या संघर्ष काळात घडल्या। अगदी मणिपूर पोलिसांवरती सुद्धा पक्षपातीपणाचा आरोप झाला होता। शेवटी मणिपूरचे तत्कालीन मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना राजीनामा द्यायला लागला आणि तेव्हापासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटच आहे। आता या करारानंतर तरी ईशान्य भारतातील महत्त्वाच्या राज्यात शांतता नांदेल ही अपेक्षा।